पोलिसांनी जर मनावर घेतलं तर महाराष्ट्राचीच काय अख्ख्या देशाची सुद्धा गुन्हेगारीचा रेट हा शून्यावरती येऊ शकतोय। हो, खरंच येऊ शकतोय। फक्त त्यांना आदेश देणारे नेते नसले पाहिजेत। पोलिसांना जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांनी त्यांना फ्री हिट जर दिली तर हे सगळं 100% होऊ शकते। आणि गुन्हेगारीची मुळं जिथून आहेत म्हणजे अगदी बॅनर लावण्यापासून ते मोठमोठ्या नेत्यापर्यंत सगळ्यांना सरळ करायचं काम पोलीस करू शकतात। आणि हे केले नाशिक पोलिसांनी। काय काय केले आणि काय काय मुळं आहेत नेमकी गुन्हेगाराची या सगळ्या मुळापर्यंत ते पोलीस जातात। म्हणजे पोलिसांना सगळं माहिती असते की गुन्हेगारी कुठून वाढते, गुन्हेगार कोण होऊ शकतो भविष्यात आणि त्याला कुठं रोखलं पाहिजे, काय रोखलं पाहिजे, पण काही ठिकाणी होताना दिसत नाही। नाशिक पोलिसांनी ते न करता गुन्हेगारीचं सगळं समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न आता त्यांनी केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी ठरताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रभाव हा लहान मुलावरती पडत असतो आणि त्या लहान मुलांच्या बॅगेमध्ये चाकू, कोयते वगैरे असं सापडलेलं आहे। शाळा शिकणाऱ्या बॅगमध्ये पुस्तक असायला पाहिजे, त्या पुस्तकासोबत त्याच्यासोबत चॉपर आणि कोयते सुद्धा होते। म्हणजे किती गंभीर घटना आहे। आपली येणारी पिढी ही कुठं चालली बघा। आणि इंस्टावरचे रील असतील किंवा बॅनरबाजी असेल, बाहेगिरीचे डायलॉग असतील आणि बरेच नेते मंडळी सुद्धा याला कारणीभूत आहेत। आणि या सगळ्यांना वठणीवर आणण्याचं काम नाशिक पोलिसांनी केले। आणि ज्यावेळेला काम हे जनतेच्या रक्षणासाठी होतं त्यावेळेला जनता सुद्धा पोलिसांना डोक्यावर घेऊन नाचते आणि त्यांना पाठिंबा सुद्धा देते। फक्त पोलिसांनी तसं करणं गरजेचं आहे। नाशिक पोलिसांनी ते करून दाखवलेलं आहे आणि तेच आपण बघणार आहोत की त्यांनी मुळापर्यंत कसे गेले। हा व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी बघा कारण मूळ गुन्हेगारीचं मूळ हे कुठं कुठं असतंय आणि कसं कसं ते छोटं गुन्हेगारीचं विश्व हे मोठं अगदी नेत्यापर्यंत कसं पोहोचतंय याची सगळी प्रचिती तुम्हाला या न्यूजमधून येणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे किती कारणीभूत आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्र होण्याची गरज का बरं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत। नाशिकच्या बाहेगिरीचं जे काही फॅड आहे ते शाळेपर्यंत येऊन पोहोचले, त्यांच्या बॅगेपर्यंत येऊन पोहोचले। शाळेची मुलं पुस्तकं घेऊन जाण्यापेक्षा विद्येच्या मंदिरात पुस्तकासोबतच चॉपर सुद्धा घेऊन चालले आहेत। किती गंभीर घटना आहे आणि यावरती त्यामुळं लक्ष देणं अख्ख्या नाशिकमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात लक्ष देणं गरजेचं आहे। त्यानंतरची दुसरी बातमी काय बघा, आपण दरवेळी पाहतो, दरवेळी आपल्या इंस्टाला रील तसे आले असतील, सोशल मीडियावरती आपण पाहिलं सुद्धा असेल की एखादा गुन्हेगार हा गुन्हा करून आत गेल्यानंतर बाहेर येताना तो ज्या कारागृहातून बाहेर येतो त्याच्या बाहेर मागं त्याची फौज उभी असते। म्हणजे त्याचे समर्थक उभे असतात, ते फटाकड्या वगैरे वाजवतात, जल्लोष साजरी करतात, सनरूफ असलेल्या गाडीमधून ते मुंडकं बाहेर काढतोय आणि त्याच्या मागं त्याच्या पुढं गाड्या ॲक्सिलेटर वाढवून त्याच्या गावातून अशी मिरवणूक काढली जाते। जसं काही देशासाठी काही चांगली कामं केली असतात अशी त्याची मिरवणूक काढली जाते, पण देशासाठी न करता एखाद्या खुनाच्या गुन्ह्यामधून बाहेर आलेला हा आणि त्याला जामीन मिळाला, खुनाच्या गुन्ह्यामधून तो आत होता आणि त्याला जामीन मिळाला, तो बाहेर आल्यानंतर त्याची काढली होती रॅली। त्यानंतर मात्र नाशिक पोलिसांनी त्याला परत बोलवून घेतलं आणि पोलिसांचा खाका त्याला चांगल्या पद्धतीने दाखवलाय। त्यानंतर मात्र त्यानं हात जोडलेलं बघायला मिळते। म्हणजे तो बाहेर आल्यानंतर आता मित्रांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे की जर त्याची रॅली काढली तर बाहेर फक्त 5 मिनिटासाठी तुम्हाला रॅलीसाठी दिसेल, नंतरने तो आत जाईल, त्याला कारणीभूत मित्र ठरतील बघा। कारण गुन्हेगाराचं समर्थन हे कोणीच केलं नाही पाहिजे। खुनाचा गुन्हा करून जर आत गेला असेल बाहेर आल्यानंतर ह्या गोष्टीचं समर्थन करतील म्हणजे समाज आपला कुठं चाललाय बघा। भाजपचे सुनील बागुलांच्या पुतण्याला देखील अटक केली आहे। म्हणजे त्यांना वाटत असले की बाबा सत्तेतला आहे म्हणून मला अटक होणार नाही, असे सुद्धा आविर्भावात काही नेते असतात, पण नाही, त्यांनी गुन्हा केलाय तर त्यांना सुद्धा अटक केली आहे। सत्तेतला पक्ष भाजप तरी त्यांना सुद्धा अटक तिथल्या पोलिसांनी केली आहे आणि ही खरंच सामान्य जनतेला दिलासादायक अशी बातमी आहे। कारण कोणताही नेता, कोणताही मोठा सत्तेतला विरोधकातला असं न बघता सगळ्यावरती कारवाईचा बडगा जो पोलिसांनी लावलेला आहे ते अगदी काम म्हणजे कौतुकास्पद काम त्यांनी केलं आहे। आपण सोशल मीडियावरती बऱ्याच वेळा बघताना लहान मुलं, मोठी मुलं जे काही कलमांची नावं घेतात, जे काही भाई, दादा, गुंड वगैरे स्वतःना गँग वगैरे समजतात, हातात कोयते वगैरे घेऊन रील बनवतात। तुम्हाला काय वाटतं फक्त ही मुलं बनवतात? नेते सुद्धा यामधून सुटलेले नाही, नेते सुद्धा अशा रील बनवतात, बाहेगिरीचे डायलॉग वगैरे झाडतात आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी तिथल्या खाक्या दाखवलेल्या आहे। त्या एका नेत्यानं बघा, हे माझे नगरसेवक आहे तिथले पवन पवार, त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल केला आहे। त्यांनी रील बनवली होती, कोणी लागत नाही नादी अशा प्रकारची रील त्यांनी बनवली होती आणि त्यामुळे त्यांना सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। आणि ही खरंच काळाची गरज आहे। कारण जर नेते असे करत असतील, हे जे पांढरे कपडे घातलेले काही नेते असतात हे गुंडगिरी किंवा यांना समर्थन करतात किंवा गुंडगिरीच्या भाषेचे काही बोलतात, खरंच जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिले की गुंड म्हणून राज करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले हे समजत नाही। आणि काही यांचे समर्थक डोळे झाकून यांच्या मागं लागतात आणि यांच्यासारखंच करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळं गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पहिले नेते आत टाकणं गरजेचं होतं आणि तीच काम नाशिक पोलिसांनी केली। RPIचा कोणता नेता त्यांच्या कार्यालयात तर
एक भुयार आढळून आले आणि त्या भुयाराचा वापर हा गुन्हेगारीसाठी करण्यात आला करत होते असं तिथं निदर्शनास आले आणि त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सुद्धा पोलीस स्टेशनने बोलवून घेऊन अगदी व्यवस्थितपणे खाक्या दाखवण्याचं काम केलं. म्हणजे नाशिकमध्ये अगदी चांगल्या प्रकारे पोलीस काम करत आहेत. मग म्हणजे हे राजकीय नेते आहेत, हे कुठल्याही पक्षाचे असो, पण हे पांढरे कपडे घालून आपल्या पुढे मिळून आलेले राजकीय नेते ते गुंडांना कसे आश्रय देतात हे आपल्याला या माध्यमातून समजून येते. म्हणजे गुन्ह्याचं जर कारण कोण ठरत असतील तर ते राजकीय नेते बऱ्यापैकी ठरतात हे यामधून दिसून येते. कारण गुन्ह्याला पाठीशी घालण्याचं कामच ते करतात, कारण त्यांच्या पाठीमागं तशी फौज त्यांना तयार करायची असते. कारण त्यांच्यावर जर बोलायचं कोणी सामान्याने म्हटलं तर ते मागचे गुन्हेगारांना बघून सामान्य माणसं बोलायचं धजवत नाही आणि ते न बोलू नये यासाठीच ते गुन्हेगार त्यांच्या त्या पडद्यामागं त्यांनी पाळलेले असतात. शिंदेगड सुद्धा यामधून चुकलेला नाही. म्हणजे कोणताच पक्ष यामधून त्यांनी सोडलेला नाही. बड्या नेत्यांना यांनी हात घातलेला आहे आणि हीच काळाची गरज आहे. जो गुन्हा करतोय तो मोठा असो बारका असो कोणत्याही पक्षाचा असो, आत मात्र घातला पाहिजे त्यानं गुन्हा केल्यानंतर. मग मात्र सामान्य जनतेचा विश्वास तुमच्यावरचा वाढेल आणि हे काम संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटते. आपण सोशल मीडियावरती बरेच रॅपर बघितले असतील. रॅपरांचा तर नाद खोळा. म्हणजे काही बोटावर मोजण्यासारखे चांगले रॅपर जर सोडले तर गल्ली गल्लीत रॅपर असे काय उगवा लागलेत की फक्त शिव्या द्यायच्या आणि त्याला मागं म्युझिक लावायचं आणि तो रॅपर बनतोय. काहीतरी बाहेगिरीची भाषा बोलायची आणि त्याच्या मागं म्युझिक लावायचं आणि तो रॅपर बनतोय. आई वडिलावरनं बहिणीवरनं घाणघाण बोलायचं, एकमेकाला तुच्छतेने बोलायचं आणि त्याच्या मागं म्युझिक लावायचं आणि तो रॅपर बनतोय. अशी ट्रेंड सध्या सोशल मीडियावरती. आणि त्यानंतर ते गुन्हेगारला ते सुद्धा कारणीभूत ठरते. कारण त्यामध्ये नाशिकी गुन्हेगारी जानलेवा असं त्यानं रील बनवल्यानंतर त्याला तिथल्या पोलिसांनी टकला करून अगदी गावात त्यांच्या त्या जिल्ह्यातनं मिरवणूक काढली. म्हणजे किती चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे. कारण रीलच्या माध्यमातून याला जर इथं नाही थांबवलं तर हा मोठा भाई डॉन वगैरे होतो आणि यांना राजकीय लोक यांना बरोबर त्यांच्या जाळ्यात ओढून घेतात की याचा कुठेतरी फायदा करून घेतात ते. आणि ते थांबवणं त्या काळाची गरज त्यांनी तिथं थांबवलेलं आहे. आणि याचा सगळ्यांचा परिणाम काय झालाय बघा. राजकीय पक्ष सुद्धा नंतर सावधगिरीनं वागायला चालू होतात आणि निर्णय त्यांचे बदलतात. मग नंतर नेत्यावरती मोठमोठे राजकीय पक्ष निर्बंध लावतात की तुम्ही असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. त्या अटी वगैरे नियम वगैरे त्यांच्यावरती लागू होतात. आणि ही काळाची गरज आहे. पोलिसांनी राजकीय नेत्यांना न भेटा राजकीय नेत्यांनी पक्षांनी हे पोलिसांना भेटलं पाहिजे. कारण खरे भारताचे संरक्षण करते तुम्ही पोलीस आहात आणि हा खाक्या सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळं पक्षांनी तुम्हाला भेटलं पाहिजे, पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना पोलिसांनी नाही. हे इथं या पोलिसांनी नाशिक पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे. ही खूप आनंदाची बातमी आणि मन समाधान करणाऱ्या बातम्या अशा बघितलं म्हणजे लय भारी वाटते. आता इथं 65 रीलबाजाबद्दल आपण बोलतो. सोशल मीडियावरती जो तो उठतोय आणि रील अशा करतोय, बाहेगिरीच्या दादाच्या गुंडांच्याच अशा रील चालू असतात. यामधले 65 रीलबाज पोलिसांनी तिथं खाक्या दाखवलाय. ज्या अंगावर पाव किलो मांस निघायचं नाही अशी पोरं हातात हत्यार घेऊन म्हणतात की तुम्हाला जलवा दाखवतो, आम्ही भाई आहे, आम्ही गुंड आहे, नाशिक हा गुन्हेगाराचा बालेकिल्ला असं म्हणतात. त्यानंतर त्यांना आत नेलंय आणि 65 रीलबाजावर कारवाई केल्यानंतर मग बाहेर येताना मात्र म्हटलंय की नाशिक हा गुन्हेगाराचा नाही तर नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला असं वधवूनच त्यांना बाहेर सोडलेलं आहे. आणि असं जर पोलिसांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या अख्ख्या पोलिसांनी जर केलं आणि रीलबाज जर एका टायमाला आत घेऊन जर अशी नडकीकडनं बडवायला चालू केली नाही, मला वाटते रील स्टार 50% इंस्टावरचे रील स्टार गायब होतील. कारण भरपूर रील अशाच आहेत. आणि यामधून फक्त असं नाही समजू तुम्ही की फक्त मुलंच रील असे बनवतात. मुलींना सुद्धा लेडी डॉन होण्याची भुरळ पडते. पण त्यांनी सुद्धा असे डायलॉग मारले की हे नाशिक आहे बाबा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल. लेडी डॉन आणि त्यांची ह्या दोघांची वक्तव्य. आणि त्यानंतर लेडी कॉन्स्टेबल जे होते, लेडी पोलीस ज्या होत्या त्या तिथे गेल्या आणि त्यांना खाक्या दाखवल्यानंतर मात्र हात जोडून त्यांनी सुद्धा म्हटलं की नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. आणि हे गरज आहे. तिथं पुरुष असो, स्त्री असो, मोठा राजकीय नेता असो, सामान्य जनता असो, कोणी असो, सगळ्यांना नियम सारखे दाखवण्याचा प्रयत्न इथं केला आहे. सगळ्यांची कारणं जी काय आहेत ना ती होत आहेत कुठं बघा. गुन्हेगारांना आश्रय कोण देतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बरेच राजकीय नेते देतात. कारण नेत्यांच्या जीवावरती तर हे चालू असतं. बरेच राजकीय नेते हे कुठलाही गुन्हेगार हा गुन्हा झाल्यानंतर किंवा गुन्हा करायच्या अगोदर किंवा त्यांना इन्स्ट्रक्शनवरनं कोणाला तर गप करायची इन्स्ट्रक्शन हे नेतेच देत असतात. बऱ्यापैकी नेते देत असतात. आणि त्यानंतर त्यांना सोडण्याचं कामसुद्धा हेच करत असतात आणि त्यांना आश्रय देण्याचं कामसुद्धा हेच करत असतात. त्यामुळं तसे जे काही राजकीय नेते असतील त्यांच्यावरती सुद्धा पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम तिथं चालू केली आहे नाशिकमध्ये. की हे गुन्हेगार कुठं असतात, कुठं थांबतायत, काय करतायत, कशी दहशत माजवत आहेत.
एक तालुक्यात, गावात किंवा सिटीत ही गुन्हेगार काय करत असतात, कुठं थांबतात, काय काय करतात, याच्यावरती सुद्धा बारकाईनं लक्ष तिथल्या पोलिसांनी दिले. आणि त्यांनी काय केलं की कॉलेजच्या पुढं असलेली टपरी, हॉस्पिटलच्या पुढं असलेली टपरी, प्रत्येक चौकात असलेल्या ज्या काही टपरी आहेत आणि त्या टपऱ्यामध्ये हे गुन्हेगार बसतात, हे भाई, हे डॉन हे बसतात, तिथं सिगरेट फुकतात, तिथं दारू पित असतील, तिथं काही करत असतील, अश्लील ते काही करत असतील आणि समाजाला त्रास देण्याचं काम करत असेल, तर त्या टपऱ्या तिथनं उद्ध्वस्त करण्याचं, अनधिकृत टपऱ्या उद्ध्वस्त करण्याचं काम सुद्धा पोलिसांनी तिथं केलं आहे. म्हणजे समूळ त्यांचा नष्ट करण्याचं काम सुद्धा केलं आहे. आणि यानंतरची बातमी तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात मोठं कारण गुन्हेगाराची सुरुवात कुठनं होत असेल आणि दहशत माजवायची सुरुवात कुठनं होत असेल तर ती बॅनरबाजीतनं होते. मी किती मोठा डॉन आहे, मी तालुक्याचा किती मोठा आहे दादा आहे, मी जिल्ह्याचा किती मोठा भाई आहे, हे दाखवण्याचं काम आणि त्यांच्या डायलॉगमधून बॅनरबाजीतून होते. आणि ते काम रोखण्याचं सुद्धा काम तिथल्या पोलिसांनी केले. कारण जर एखाद्यावरती गुन्हा असेल आणि तो गुन्हेगाराचा चेहरा जर बॅनरवरती दिसला तर त्याचं नाव उद्या FIRमध्ये असेल असे डायरेक्ट त्यांनी प्रेस नोटच काढले त्यांनी तिथल्या पोलिसांनी. आणि ज्यांचे गुन्हेगार होते आणि त्यांची जर डिजिटल लागले असतील तर त्यांच्यावरती FIR सुद्धा केला आणि डिजिटल काढायला सुद्धा भाग तिथल्या पोलिसांनी काढला आहे. म्हणजे बघा, दहशत पसरवण्याचं आणि स्वतःला भाई म्हणून घेण्याचं ही जी काही मूळ कारण आहेत, मग बॅनर असो, बसणाऱ्या टपऱ्या असो, त्यांना राजकीय वरदहस्त असो त्यांच्यावरती, त्या राजकीय नेत्यांना, या सगळ्यांना आळा बसवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे पोलिसांना हे सगळं माहिती असते, फक्त त्यांना फ्री हँड देण्याची गरज आहे. राजकीय कुठल्याही नेत्याने त्यामध्ये बाचाबाची करण्याची काही गरज नाही. असा पोलिसांनी काय दाखवल्यानंतर मात्र जनता भयमुक्त होते आणि सामान्य जनता ही मोकळा श्वास घेऊन पोलिसाच्या पाठीशी उभा राहायला चालू करते. आणि त्यावेळेला मात्र परिवर्तन होतं आणि मोठमोठे बॅनर झळकत आहेत असे त्यांच्या समर्थनात की आता काढा दंडा, भयमुक्त नाशिक हाच अजेंडा. दंडा काढा आणि सगळी एका लाईनीत सरळी करा, असं डायरेक्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड मोठा लाट तिथल्या नागरिकांनी तिथे लावलं. आणि त्यांनी यासाठी काय सांगितलं आहे की ही वेळ नाही, ही वेळ ही करण्याची नाही, राजकारण करण्याची नाही, यात कोणीही राजकारण करू नये आणि यानंतर पोलिसांनी टीकाटिप्पणी तर कोणीच करू नये आणि उगाच उन्हीधुनी काढण्याची ही वेळ नाही. ही वेळ काय आहे तर गुन्हेगारांना नेस्तानाबूत करण्याची ही वेळ आहे, थरकाप होईल असा धडा शिकवण्याची वेळ आहे. पोलिसांना नाशिककरांच्या पाठिंब्याची गरज आहे आणि ती ही वेळ आहे. असा मोठा लाट बोर्ड त्यांनी तिथं पोलिसांच्या समर्थनात लावला आहे. म्हणजे चांगलं काम केलं. आणि जर नागरिकांच्या हिताचं काम असेल तर नागरिक सुद्धा त्याच्या पाठीमागे उभा राहतात. नाशिक पोलिसांनी हा चालला अजेंडा हा फक्त तिथं काही चर्चा अशा आहेत की कुंभमेळा येणार आहे म्हणून असेल, कुंभमेळा येणार आहे म्हणून असं काहीतरी तामझाम चालू आहे, गुंडगिरी वाढू नये, गुन्हेगारी वाढू नये आणि कुंभमेळा चांगला व्हावा, असं जर असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे. पण कुंभमेळा संपल्यानंतर सुद्धा नाशिकमध्ये असंच वातावरण पाहिजे. आणि नाशिक पोलिसांचा आदर्श सगळ्या महाराष्ट्रातील पोलिसांनी घेऊन अख्खा महाराष्ट्र भयमुक्त करण्याची गरज आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना, सर्व पोलिसांना माहीत असते गुन्ह्याचं मूळ कारण हे कुठं आहे, कुठून कुठपर्यंत गुन्हा वाढू शकतो, कुठला गुन्हेगार कुठपर्यंत मोठा होऊ शकतो, हे पोलिसांना सगळं माहिती असतं. फक्त कारवाई करण्याची गरज असते. आणि राजकीय नेत्यांनी थोडं मागं सरून त्यांना फ्री हँड देण्याची सुद्धा गरज असते. आणि महाराष्ट्र मग त्यामुळं, आणि जर असं झालं तर महाराष्ट्र भयमुक्त होईलच आणि गुन्हेगारी मुक्त सुद्धा नक्कीच होईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा.